नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजे KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA वर्गातील सेमिस्टर 3 चा आपला भूगोल स्पेशल घेतलेला विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे, प्रॅक्टिकल जिओग्राफी पार्ट फर्स्ट, की ज्याचं नाव आहे स्केल अँड मॅप प्रोजेक्शन, यावर चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचं प्रकरण क्रमांक 4 जे आहे ते क्लासिफिकेशन, प्रॉपर्टीज अँड यूज ऑफ मॅप प्रोजेक्शन आहे, म्हणजे नकाशा प्रक्षेपण यावर हे प्रकरण आहे. आणि यामध्ये आपण काही प्रॅक्टिकल घेणार आहोत. आजच्या तासाला विशेषतः आपण 12व्या नंबरचं प्रॅक्टिकल घेतोय, की ज्या प्रॅक्टिकलचं नाव आपल्याला मी सांगतो त्या ठिकाणी. सुरुवातीला परत एकदा मी तुम्हाला या विषयाबद्दल सांगतोय की द्वितीय वर्ष कला म्हणजेच SYBA वर्गाचा हा विषय आहे. स्पेशल जिओग्राफी घेतलेल्या मुलांसाठी S2 नावाचा विषय आहे, ज्याचं मराठीत नाव आहे नकाशा प्रमाण व नकाशा प्रक्षेपण. हा प्रॅक्टिकल जिओग्राफीचा भाग आहे. आणि आता सांगितलं मी प्रकरण क्रमांक 4 नकाशा प्रक्षेपण जे आहे त्याचा उपघटक आहे खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण. आणि हा जो उपघटक आहे खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण, याचे 2 उपप्रॅक्टिकल आहेत किंवा याचे 2 आणखी उपघटक आहे, ज्यामध्ये खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण असं एक आहे आणि दुसरं आहे खमध्य ध्रुवीय व्यासांतर प्रक्षेपण. आपण त्याचा जो पहिला प्रकार आहे खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण, या संदर्भात आज प्रॅक्टिकल क्रमांक 12 मध्ये चर्चा करणार आणि प्रॅक्टिकल समजून घेणार आहोत. आपल्या नेहमीप्रमाणे याही प्रॅक्टिकलचा सुरुवातीला उद्देश आपल्याला बघायचा आहे. उद्देश खूप सोपा आहे. खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण याची रचना समजून घ्यायची, त्याचे गुणधर्म समजून घ्यायचे आणि उपयोग समजून घ्यायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रक्षेपणाचं या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कंपास पेटी. ती कंपास पेटी परिपूर्ण पाहिजे. त्या कंपास पेटीतलं प्रत्येक साहित्य आज आपल्याला वापरायचं आहे. आणि याचबरोबर एक कोरा कागद तुमच्या जवळ पाहिजे A4 चा, त्याच्यावर आपल्याला ती आकृती काढायची. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी या प्रॅक्टिकलची आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. आपल्याला सर्वांना माहिती आहे नकाशा प्रक्षेपण हे नकाशाचं अत्यंत महत्वाचं मूलभूत अंग आहे. आणि आपल्याला माहिती आहे नकाशा प्रक्षेपण याच्यावर आपण व्याख्या मागच्या तासाला पाहिली. परत एकदा रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला ती व्याख्या परत सांगतो. पृथ्वीगोलावर कल्पिलेल्या अक्षवृत्ताच्या व रेखावृत्ताच्या जाळीला किंवा जाळीची कागदावरील प्रतिकृती किंवा चित्र जे आहे किंवा चित्रण जे आहे याला प्रक्षेपण असं म्हणतात. हे चित्रण किंवा ही प्रतिकृती आपण शास्त्रीय पद्धतीने काढतो, नकाशा शास्त्रीय पद्धत त्याला वापरतो आणि अत्यंत अचूक प्रमाणे हे काढतो. जर आपण याची आणखी एक व्याख्या पाहिली, सोपी व्याख्या पाहिली आपण, नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय, तर बघा काय आहे. पृथ्वीगोलावरील अक्षवृत्त व रेखावृत्त यांची जी वृत्त जाळी आहे व तिची सपाट पृष्ठभागावर अथवा कागदावर केलेली प्रमाणबद्ध मांडणी किंवा चित्रण म्हणजे प्रक्षेपण होईल. म्हणजे यामध्ये आपण एक साध्या शब्दात सांगतो मी तुम्हाला, नकाशा प्रक्षेपण म्हणजे असं तंत्र की ज्या तंत्राद्वारे, ज्या पद्धतीद्वारे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी काल्पनिक अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची वृत्त जाळी आहे ती आपण सपाट कागदावर प्रमाणबद्ध पद्धतीने घेतो, की ज्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाची त्या ठिकाणी द्विमितीय आकृती आपल्याला नकाशाच्या माध्यमातून काढता येते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या एका प्रॅक्टिकल मध्ये नकाशा प्रक्षेपणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. आपण निकष वापरून ते प्रकार पाहिले. मग त्यामध्ये विशेषतः 2 निकष मला तुम्हाला परत सांगायचे, की एक काय आहे की प्रक्षेपण तयार करण्याची जी पद्धत आहे तिच्यावरून आपण नकाशा प्रक्षेपणाचे प्रकार पाडतो. दुसरी पद्धत आहे की नकाशा प्रक्षेपणाचे गुणधर्म समजून आपण त्या किंवा लक्षात घेऊन आपण नकाशा प्रक्षेपणाचे उपप्रकार पाडतोय. मी त्यावर आता सविस्तर बोलत नाही, कारण आपलं आजचं प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त आपल्याला खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण किंवा ज्याला आपण गोमुखी हाही शब्द वापरतो या प्रक्षेपणावर चर्चा करणार. सुरुवातीला त्याची आपण व्याख्या बघूया, त्यानंतर आपण त्याचे पुढचा भाग बघूया. व्याख्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ती दिसते ना व्याख्या, ही जरी मोठी दिसत असली तरी मात्र ती अत्यंत सोपी आहे. एकदा जरी वाचली विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला सहज कळेल. बघा काय आहे, सपाट कागद प्रक्षेपीय पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवास स्पर्श करून ठेवून व दिवा प्रक्षेपित पृथ्वीच्या केंद्रभागी प्रज्वलित करून ठेवून अक्षवृत्त व रेखावृत्त यांची वृत्तजाळी जी सपाट कागदावर उमटून घेतली जाते व काढली जाते तेव्हा त्या प्रक्षेपणाला खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण असं म्हणतात. बघा ही व्याख्या मी अत्यंत सोप्या शब्दात सांगतो, की ज्या प्रक्षेपणामध्ये प्रक्षेपित पृथ्वीचा जो पृथ्वीच्या वर असलेली जी वृत्तजाळी आहे
ज्याच्यामध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त असतात, ही वृत्तजाळी ज्या वेळेला आपण सपाट पृष्ठभाग एक तर दक्षिण ध्रुवाच्या पृथ्वीच्या किंवा उत्तर ध्रुवाच्या जवळ स्पर्श केला जातो, त्याच्यानंतर तो दिवा जो आहे प्रक्षेपीय पृथ्वीच्या मध्यभागी ठेवला जातो, आणि तो मध्यभागी ठेवून ती जी सावली पडते ना अक्षवृत्त रेखावृत्ताची, ती सपाट कागद जो आपण ध्रुवाजवळ ठेवला आहे त्या ठिकाणी आपण प्रक्षेपित करतो आणि त्याच्यावर आपण उमटवतो, त्याच्यावरती काढतो, आणि त्यामुळे जे प्रक्षेपण तयार होतं त्याला आपण खमध्य ध्रुवीय केंद्रीय किंवा गोमुखी प्रक्षेपण असं म्हणतात. आणखी याची व्याख्या, छोटी व्याख्या आहे, मी जी व्याख्या सांगितली तीच व्याख्या मी थोडक्यात सांगतो परत एकदा. पृथ्वीगोलाच्या केंद्रभागी दिवा ठेवलेला असल्यावर मिळणाऱ्या वृत्तजाळीस किंवा वृत्तजाळी जी आहे तिला त्यावरून जे प्रक्षेपण तयार होतं त्याला खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण असं म्हणतात. की ज्या प्रक्षेपणामध्ये आपण दिवा जो आहे प्रक्षेपीय पृथ्वीच्या केंद्रभागी ठेवतो आणि तिच्यावरची जी वृत्तजाळी आहे ती आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेल्या कागदावर काढतो तेव्हा त्या प्रक्षेपणाला आपण खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण असं म्हणतो. पहिली व्याख्या सविस्तर आहे, ती मात्र तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा, किंवा आणखी तुम्हाला संदर्भ पुस्तकामध्ये दुसरी एखादी व्याख्या मिळाली तरी ती बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याचं प्रत्यक्ष गणित बघूया, कारण गणित सोडवल्याशिवाय आकृती काढल्याशिवाय आपल्याला हे प्रक्षेपण कळणार नाही. प्रॅक्टिकल मध्ये ते तर महत्वाचं आहे, म्हणून आपल्याला सुरुवातीला गणित त्या ठिकाणी पाहिजे. आता बघा मी आकृतीच्या माध्यमातून हीच व्याख्या तुम्हाला परत एकदा स्पष्ट करून सांगतो. बघा ही प्रक्षेपीय पृथ्वीचा जो दिवा जो आहे तो बघा इथं हा पिवळ्या रंगाने दिसतो, हा दिवा या ठिकाणी लावलेला आहे. त्याच्यानंतर प्रक्षेपीय पृथ्वीचा जो गोलाकार भाग आहे, वक्राकार भाग आहे, तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा. आणि त्याचप्रमाणे ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला हा कागद आहे, हाही त्या ठिकाणी दिसतो. आणि याची जी वृत्तजाळी आहे ती या ठिकाणी आपल्याला शेजारच्या या आकृतीमध्ये दिसतो. म्हणजे अशा प्रकारे या दिव्याने हे जे अक्षवृत्त रेखावृत्त जाळीत केल्यानंतर हा जो सपाट कागद आहे याच्यावर पडते आणि ती अशा प्रकारे दिसते. आणि हेच आपल्याला आजच्या त्या ठिकाणी उदाहरणामध्ये प्रॅक्टिकल मध्ये समजून घ्यायचंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित बघूया. अशाच प्रकारचं गणित तुम्हाला परीक्षेला येतं. बघा काय म्हटलंय गणितामध्ये, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे खमध्य ध्रुवीय केंद्रीय, ज्याला आपण गोमुखी प्रक्षेपण असंही म्हणतो, तयार करा. आता परीक्षेमध्ये तुम्हाला 4 गोष्टी दिल्या असतात. पहिलं, प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या इथं दिलेली आहे 3.2 सेंटीमीटर. कधी कधी ही तुम्हाला देत नाही, त्याचंही मी सांगतो. मग कशा प्रकारे देतात, आधी सुरुवातीला आपण जी दिलेली आहे माहिती ती बघूया त्या ठिकाणी. नंतर दुसरा अक्षवृत्ती विस्तार आहे तो 15 अंशाचा आहे, रेखावृत्ती विस्तार आहे 30 अंशाचा आहे, आणि विस्तार जो म्हणजे कोणता प्रदेश दाखवायचा आपल्याला त्याचा विस्तार दिलाय त्यांनी 45 अंश ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त, आणि 0 अंश ते 180 पूर्व आणि पश्चिम रेखावृत्त. म्हणजे याचा अर्थ आपल्याला रेखावृत्त संपूर्ण जग दाखवायचंय, अक्षवृत्त मात्र फक्त आणि फक्त आपल्याला 45 ते 30 अंश फक्त उत्तर गोलार्धातले दाखवायचे. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे प्रक्षेपण आहे उत्तर गोलार्धातील प्रक्षेपण आहे त्या ठिकाणी. आता बघा मी जे म्हंटल सुरुवातीला, काही वेळेला तुम्हाला हे जे प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या 3.2 सेंटीमीटर दिलीच नसते, मग आपण काढायची कशी? तर याच्या ऐवजी आपल्याला काय दिलं जातं माहितीये, नकाशा प्रमाण दिलं जातं, की ज्या नकाशासाठी आपल्याला हे प्रक्षेपण तयार करायचंय काढायचं आहे त्याचं त्या ठिकाणी नकाशा प्रमाण दिलं जातं. ते अंक प्रमाणामध्ये किंवा संख्या प्रमाणात दिलं जातं. इथं या ठिकाणी ते 20,000 कोटी सेंटीमीटर आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या दिलेली असते, इथं ती 64 कोटी सेंटीमीटर आहे. म्हणजे 2 गोष्टी तुम्हाला मिळाल्या, त्या नकाशाचं अंक प्रमाण मिळालं किंवा नकाशा प्रमाण मिळालं, आणि प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या मिळाली ती सेंटीमीटर मध्ये. मग इथं सूत्र दिलंय बघा, काय म्हटलंय सूत्रामध्ये, प्रक्षेपित पृथ्वीची त्रिज्या बरोबर पृथ्वीची त्रिज्या भागिले नकाशा प्रमाण. मग आता इथं पृथ्वीची त्रिज्या किती दिली त्यांनी, 64 कोटी सेंटीमीटर दिलेले आहे, आणि प्रमाण दिले नकाशा प्रमाण तुम्हाला. मग या दोघांचा भागाकार केला की उत्तर तुमचं 3.2 सेंटीमीटर येतं. सेंटीमीटर का, कारण त्यांनी पृथ्वीची प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या सुद्धा त्या ठिकाणी काय दिले, इथं कोटी सेंटीमीटर मध्ये दिले, आणि नकाशा प्रमाण सुद्धा आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिले. म्हणजे दोन्ही सेंटीमीटर असल्यामुळे आपण याचा भागाकार केला की ते उत्तर सेंटीमीटर मध्येच येतं, म्हणून हे 3.2 सेंटीमीटर आहे. म्हणजे अशा प्रकारे हा भागाकार केला आपण की उत्तर आलंय आपल्याला 3.2 सेंटीमीटर. म्हणजे बघा, एक तर तुम्हाला हे गणित दिलं जाईल खालचं, किंवा त्याच्यानंतर तुम्हाला नाही दिलं तर तुम्हाला डायरेक्ट प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या दिली जाते. म्हणजे अशा प्रकारे एकदा गणित तुम्हाला मिळालं की याच्यावर आधारित आपण त्या संपूर्ण जे नकाशा प्रक्षेपण आहे खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण ते त्या ठिकाणी काढायचं.
आता ते प्रत्यक्ष कशा प्रकारे काढायचं हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये जी त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी प्रत्यक्ष दाखवले आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये, मला वाटतं त्याच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप करायचं आहे. काही करायचं नाही. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटतंय घाई होत आहे तर त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ती कृती पूर्ण करायची, नंतर पुढचं बघायचं त्या ठिकाणी. चला तर मग आता बघूया आपण कशा प्रकारे या उदाहरणाच्या माध्यमातून आपण खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण काढायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण खमध्य ध्रुवीय केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण हे आपण प्रत्यक्ष काढणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपण जे गणितच सोडवलं, त्यामध्ये गणित सोडवलं आणि त्यामधून आपल्याला प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या जी आहे 3.2 सेंटीमीटर आहे. आणि आता याच्यावरून आपल्याला पायाभूत आकृती काढायची. पायाभूत आकृती काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 3.2 सेंटीमीटर अंतर घ्यावं लागेल. या त्रिज्येचं वर्तुळ या ठिकाणी काढायचं. तर आपण कर्कटक मध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि या ठिकाणी पायाभूत आकृतीसाठी सर्कल काढूया. ही प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या आहे आणि त्यावरून आपण प्रक्षेपीय पृथ्वीचे त्या ठिकाणी एक सर्कल काढतोय. त्याच्यानंतर आपण आता त्या ठिकाणी याला विषुववृत्त काढूया. त्या ठिकाणी एक सरळ रेष आडवी आपण काढूया, ती विषुववृत्ताची झाली. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारे आपण एक लंब काढू, उभी रेषा काढू लंब. याच्यासाठी की आपल्याला उत्तर ध्रुव लक्षात घ्यायचंय आपल्याला, कारण आपण उत्तर गोलार्धातील प्रक्षेपण काढतोय. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आपण अक्षवृत्ती विस्तार तो 15 अंशाचा गॅप आहे त्या ठिकाणी. इथं बघा त्या ठिकाणी. आता यासाठी आपल्याला आधी उत्तर गोलार्धामध्ये हा उत्तर ध्रुव जो आहे याला स्पर्शिका काढायची, कारण आपल्याला ही जी सावली पडणार, इथं आपण दिवा ठेवणार आहे, त्याची सावली या सपाट पृष्ठभागावर पडणार आहे. मग आता आपण त्या ठिकाणी विस्तार काय आपल्याला अक्षवृत्ती 45 ते 90 अंशापर्यंत आहे. म्हणून आपण आता इथं 45 ते 90 अंशापर्यंत दर 15 अंशाच्या आपण खुणा करतोय. 45, 60, 75, 90. त्याच्यानंतर आपण आता या ज्या आहेत ही प्रक्षेप पृथ्वीचा केंद्र भाग इथं दिवा ठेवलाय आणि त्याची सावली जी आहे प्रत्येक अक्षवृत्ताची त्या ठिकाणी इथं या सपाट कागदावर पडणार आहे. म्हणून आपण या रेषा मारतोय त्या ठिकाणी. दिव्यापासून ही जी सावली आहे आता ही 45 अंश उत्तर अक्षवृत्ताची. त्याच्यानंतर दुसरी काढतोय आपण 60 अंश उत्तर अक्षवृत्त काढतोय त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायचे 3 नंबरची त्या ठिकाणी 75 अंश उत्तर अक्षवृत्त. आणि 90 ची आपल्याला काही काढायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी इथं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हा जो अक्षवृत्ती विस्तार आहे हा 45 ते 90 उत्तर अक्षवृत्त काढतोय त्या ठिकाणी. आपण वाटलंच त्या ठिकाणी आता उत्तर अक्षवृत्त लिहून ठेवूया या ठिकाणी, कारण संपूर्ण उत्तर गोलार्धातला आपण प्रक्षेपण काढतोय, त्यामुळे संपूर्णपणे उत्तर अक्षवृत्तीय विस्तार असल्यामुळं या ठिकाणी आपण लिहूया. सुरुवातीला आपण विषुववृत्त लिहूया या ठिकाणी, कारण आपल्याला माहिती जी आडवी रेषा विषुववृत्त आहे. आता आपण त्या ठिकाणी उत्तर अक्षवृत्त लिहून टाकू या ठिकाणी, कारण संपूर्णपणे हे जे आकडे आहेत 45 अंश ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त आहे. आपण ते या ठिकाणी नाव देऊया. इकडून सुरुवात करूया. 90, त्यानंतर इथं 75, 60 आणि त्याच्यानंतर आपल्याला 45 आहे. हे बघा या ठिकाणी थोडा फॉन्ट कमी करूया आपण या ठिकाणी याचा, म्हणजे इथं बरोबर योग्य वाटेल त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे बघा आपण आता हा जो विस्तार आहे उत्तर अक्षवृत्ताचा 45 ते 90 अंश, हे बघा 45, 60, 75, 90 आणि हे प्रक्षेपीय पृथ्वीचं त्या ठिकाणी हा सेंटर आहे, इथं आपण दिवा ठेवला आणि अशा प्रकारे इथं सावली बनली. आता ही झाली पायाभूत आकृती झाली. आता याच्यावरून आपल्याला खमध्य ध्रुवीय केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण काढायचे. त्यासाठी आता आपल्याला हा जो 90 अंशाचा आहे ना, हा इथं केंद्र म्हणून घेतलाय त्या ठिकाणी. आणि आता इथून आपल्याला हा केंद्राला राहणार आहे आणि आता आपल्याला 45, 60, 75, 90 म्हणजे असे अक्षवृत्त काढायचे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काही सर्व जे अक्षवृत्त आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते ध्रुव हा बिंदू असतो आणि तो सेंटर असतो. तो त्या सेंटर पासून आपण आता पहिल्यांदा 45 अंशाचं काढूया आपण. 45 अंश उत्तर अक्षवृत्त, हे झालं 45. हे अक्षवृत्त आहे. या प्रक्षेपणामध्ये सर्व अक्षवृत्त गोलाकार म्हणजे वर्तुळाच्या माध्यमातून काढले जातात आणि त्यांचं केंद्र हे एकच असतं, सेंटर असतो, तो असतो ध्रुव असतो. आता दुसरं आपण काढलं 60 अंशाचं काढलं. तिसरं आता काढूया आपण 75 अंशाचं. आपण कर्कटक मध्ये हे जे माप घेतो हे माप घ्यायचं, लक्षात ठेवा. हे अक्षवृत्त काढताना हे माप घ्यायचे. त्याच्यानंतर आता आपण एक मधले आपण आता उभी रेषा मारूया. आता आपण रेखावृत्तीय अंतर आहे 30 अंश आहे आणि आपल्याला 0 अंश ते 180 पूर्व गोलार्धामध्ये
आणि पश्चिम गोलार्धामध्ये दाखवायचे. त्याची सुरुवात आपण शून्याने करूया. सुरुवातीला आपण मूळ रेखावृत्त जे आहे शून्य ते आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे जे आहेत कोनमापक याचा हे घेऊन आपण इथून पूर्व गोलार्धामध्ये आणि पश्चिम गोलार्धामध्ये प्रत्येकी 30 अंशाच्या म्हणजे 30 अंश अंतराने आपण खुणा करूया. आणि त्याच्यानंतर आपल्याला 0 अंश ते 180 अंश पूर्व आणि त्याच प्रकारे पश्चिम रेखावृत्ती विस्तार काढतो. आपण आता दर 30 अंशाच्या अंतराने खुणा देऊया. इथून सुरुवात करूया. ही 30 ची त्या ठिकाणी इथं देऊ. त्याच्यानंतर ही 60, 90, 120, 150 आणि 180. आता तसंच आपण पश्चिम गोलार्धामध्ये काढूया. त्या ठिकाणी परत तेच आहे, कारण आपल्याला पूर्व आणि पश्चिम दोन्ही रेखावृत्त दाखवायचे. आता हे आपण पूर्वेच्या खुणा केल्या, आता आपण पश्चिमेच्या खुणा करूया. आपण इकडून सुरुवात करूया. बघा इकडे दिसत 0, 30, 60, 90, 120, 150 आणि 180 कॉमन आहे. आता आपल्याला या जोडायचे. हे जे आहे ध्रुव हा केंद्रबिंदू आहे त्याच्यातून या ज्या खुणा केल्या आपण या रेखावृत्ताच्या इकडच्या सर्व पूर्व रेखावृत्त आहे, इकडे पश्चिम रेखावृत्त आहे. आपण सुरुवातीला आपण ही मधली रेषा ही सरळ रेषेच्या माध्यमातून या जोडूया त्या ठिकाणी. म्हणजे ही 90 अंश पूर्व रेखावृत्त आहे आणि इकडची 90 अंश पश्चिम रेखावृत्त आहे. कोणत्या फक्त आपल्याला काय करायचं, हे जे दोन बिंदू आहेत या सेंटरला जोडायचे त्या ठिकाणी. आता इकडच्या दोन घेऊया आपण. आता इकडून जर बघितलं तर ही 60 अंशाची म्हणजे 60 अंश पूर्व रेखावृत्त आहे आणि इकडे मात्र ती 120 अंश पश्चिम रेखावृत्त आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं घेऊया त्या ठिकाणी. हे सर्व बिंदू जोडायचे आपल्याला. एक कोणत्याही क्रमाने घेतलं तरी काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला काय कोणताही बिंदू राहता कामा नये आणि सरळ रेषा आली पाहिजे. लक्षात ठेवा, ही खूप काळजी घ्यायची आपल्याला आकृती काढत असताना. जर तुमच्या रेषा तिरपी आल्या तर ते पूर्ण आपलं आकृती चुकेल, त्या ठिकाणी प्रक्षेपण चुकेल. त्याच्यामुळे काळजी घ्यायची, सरळ रेषेने घ्यायची. आणि ही कृती मी जी करतोय व्यवस्थित समजून घ्या त्या ठिकाणी. जर तुम्हाला अडचण येत असेल, थोडी घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आकृती काढायची आणि परत चालू करायची. कारण या व्हिडिओची लेंथ वाढते, आपल्याला वेळ जास्त लागते, म्हणून मी थोडं स्पीडने त्या ठिकाणी फॉरवर्ड करतोय इथं. त्याच्यामुळं आणि हे सोपं आहे, काही एवढं अवघड नाही. या ठिकाणी बघा आता आपलं शेवटचं आपण रेषा मारतोय. ही रेषा झाली की आपलं संपूर्ण हे जे आपण रेखावृत्ती विस्तार दाखवतोय तो आपण देऊया. आता अशा प्रकारे आपण दर 30 अंशाच्या अंतरानं 0 पासून 180 पूर्व, 0 पासून 180 पश्चिम असे आपण रेखावृत्त दाखवले. आता आपण काय करूया, या प्रत्येकाची नावं देऊन टाकूया आपण त्या ठिकाणी. आता सुरुवातीला बघा या ज्या गोलाकार आहे ना, हे अक्षवृत्त आहे. आपण आता त्याला नाव देऊया अक्षवृत्त, कारण नंतर तुमचा गोंधळ होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यात अक्षवृत्त कोणते, रेखावृत्त कोणते. मग लक्षात ठेवा, गोलाकार जे आहे ते अक्षवृत्त आहे. हे आहे 45 अक्षवृत्त आहे, हे आहे त्या ठिकाणी 60 अक्षवृत्त आहे, हे आहेत 75 अक्षवृत्त आणि हे जे आहे ना हे 90 अंश उत्तर अक्षवृत्त आहे. ध्रुव बिंदू तो आपण टिंबाच्या माध्यमातून दाखवलाय. आता उभ्या रेषा या ज्या आहेत सरळ हे रेखावृत्त आहे. बघा आपण इथे नाव दिलंय रेखावृत्त, इकडे अक्षवृत्त नाव दिले. आता आपण त्याचा विस्तार देऊया, म्हणजे दोन्हीचा विस्तार द्यावा लागेल आपल्याला. अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्ती विस्तार. हे जे आपल्याला उदाहरणात दिले ना विद्यार्थी मित्रांनो, हे अंक आपल्याला तिथे द्यावा लागेल. आणि ते जर चुकले तर मग नंतर तुमचा गोंधळ होईल. सुरुवातीला आपण आता अक्षवृत्तीय विस्तार लिहूया. तो कुठून सुरुवात होतो, आपला 45 अंशाने सुरू होतो. आणि परत सांगतो मी, जे गोलाकार आणि हे अक्षवृत्त आहे बरोबर या गोलावरच, या सर्कलवरच तुम्हाला हा अंक द्यायचा आहे, कारण याला हा रेखावृत्ती विस्तार वेगळा आहे, लक्षात ठेवा. आता हा झाला 45चा. आता आपण 60चा देऊया. म्हणजे बघा इथून इकडे जाताना ध्रुवाकडे जाताना वाढत जाताना अंतर, तशाच प्रकारे या सर्कलचं ध्रुवाकडे जाताना अंतर वाढत जात आहे. हा दिला 60चा दिला, आता आपण 75चा देऊया त्या ठिकाणी. हे अक्षवृत्त आहे त्या सर्व, लक्षात ठेवा. आणि उत्तर अक्षवृत्त आहे. दरवेळेला इथं लिहायची गरज नाही उत्तर अक्षवृत्त, कारण आपण हा उत्तर गोलार्धाचाच काढतोय, त्याच्यामुळे काही इथं गरज नाही. आणि तुम्ही लिहिलं तरी चालेल, इथं उत्तर अक्षवृत्त असं लिहिलं तरी चालेल. आता आपण शेवटचा हा जो टिंबा आहे मधला सेंटर, हा ध्रुवाचा आहे. म्हणजे ध्रुव हे सुद्धा त्या ठिकाणी 90 अंश उत्तर अक्षवृत्त आहे. आता हे झाले आपले अक्षवृत्त संपले. आता रेखावृत्ताचे देऊया आपण. 0 पासून सुरुवात करू. इथं 0 आहे, 0ने सुरुवात करूया त्या ठिकाणी. नंतर आपण पूर्व आणि पश्चिमेकडे देऊ. आता नंतर 30 घेऊया, कारण आपल्याला इथं काय दर 30 अंतर घ्यायचे दोन याच्यामधलं. 30 अंश हे झालं पूर्व रेखावृत्त झालं. तसंच पश्चिम रेखावृत्त घेऊया. एकाच वेळेला दोन्ही नावं देऊया, त्यामुळे तुमच्या लक्षात राहील कशा प्रकारे आपण पूर्व आणि पश्चिम दाखवतो. त्याच्यानंतर 60 अंश आपण
पूर्व रेखावृत्त घेतले आपण त्या ठिकाणी. आता पश्चिम घेऊया या ठिकाणी. एक सायमल्टेनियसली आपण दोन्ही बरोबर दाखवतोय. फक्त एक लक्षात ठेवायचं या दोघांमध्ये 30चं अंतर आहे, कारण इथं उदाहरणात दिलेलं आहे आपल्याला रेखावृत्ती अंतर, ते विसरायचं नाही त्या ठिकाणी. चुकून 15 लिहायचं नाही, लक्षात ठेवा. आता 60 झाले, आता 90. हे 90 काय आहे, पूर्व गोलार्धात आहे, म्हणून हे पूर्व रेखावृत्ती आहे, लक्षात ठेवा. तसंच आता आपण पश्चिम रेखावृत्त दाखवू या ठिकाणी. आणि तुमच्या सहज लक्षात राहील बघा, इथं शून्याच्या इकडे ना पूर्व म्हणायचं आणि शून्याच्या इकडे आहे ना या बाजूला पश्चिम म्हणायचं. तसं आपण तिथं नावही देणार आहोत. आधी सुरुवातीला आपण हे सर्व अंक देऊन घेऊया याचे रेखांशाचे. मग आता इथे 120 दिलं, हे सुद्धा पूर्व रेखावृत्त आहे. आता आपण पश्चिम रेखावृत्त देऊया त्या ठिकाणी. इथे पश्चिम रेखावृत्त 120 आहे, लक्षात. बरोबर त्या सरळ त्या रेषेजवळच आणायचे, थोडं बाजूला ठेवलं तर आपलं लक्षात येणार नाही. त्याच्यानंतर 150चं घेऊया, 150चं इथं घेऊया 150. बरोबर बघा, त्या सरळ रेषेपासून घेतलं आपण. आता पश्चिम बाजूला घेऊया 150 आणि नंतर शेवटचं जे 180 दोघांना कॉमन असतं, दोन ठिकाणी लिहायची गरज नाही, एकदाच आपण इथं लिहायचे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो आहे विस्तार, रेखावृत्ती विस्तार आहे ना, तो सर्व लिहिलेला आहे. शून्यापासून सुरुवात केली, 180 पूर्व रेखावृत्त, तसंच पश्चिम रेखावृत्त दिले. आता आपण वाटलंच तिथं नाव देऊन टाकूया पूर्व रेखांश, मग तुमच्या लक्षात येईल इथं नाव देऊया, कारण या साईडला सर्व काय आहे पूर्व रेखांश, म्हणून इथं पूर्व रेखांश देऊया. आणि तशाच प्रकारे आपण त्या ठिकाणी आता सर्व आहे अशा प्रकारे गोलाकार आहे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पश्चिम रेखावृत्त नाव देऊया याच्या विरुद्ध बाजूला, जिथं आपण या बाजूला हे सर्व पश्चिम आहे, लक्षात ठेवा. आपण इथं ऍरो सुद्धा दाखवणार आहोत, म्हणजे ऍरोच्या माध्यमातून कळेल की हे सर्व हे पूर्व रेखांश पार इथून तर इथपर्यंत आहे. आपण इथं एक असा आरो देऊया आणि इकडे एक आरो देऊया. मग ऍरोच्या माध्यमातून आपल्याला कळेल की सर्व पूर्व रेखांश आहे आणि इकडचे पश्चिम रेखांश, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी थोडा वक्राकार दिला तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला हे जे सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये आपण करतो व्हिडिओ, इथं माऊसचा एकदम आपला कंट्रोल पाहिजे, जास्त सराव नाही या सॉफ्टवेअरचा माझा, त्याच्यामुळे या ठिकाणी एवढं थोडीशी अडचण येते. पण आपल्याला मेन म्हणजे आकृती त्या ठिकाणी कशी काढायची त्याची कृती तुम्ही समजून घ्या त्या ठिकाणी. आता इकडे आपण पश्चिम रेखांश काढलेले त्या ठिकाणी. म्हणजे आता जवळपास आपण बघा जे जे आपल्याला इथं गणितात दिलेलं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते सर्व आपण या आकृतीत काढलेले. म्हणजे बघा या ठिकाणी ही जी माहिती आहे या माहितीच्या आधारे आपण पहिल्यांदा ही पायाभूत आकृती, हे जे नाव आहे पायाभूत आकृती, ही पायाभूत आकृती त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे ही जर काढली ना तरच आपल्याला ही आकृती काढता येते, लक्षात ठेवा त्या ठिकाणी. म्हणून ही पायाभूत आकृती इथं लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून आपण ही काढलेली. आणि मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही जी माहिती दिलेली उदाहरणात दिलेली माहिती आहे, आणि जर इथं या ठिकाणी प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या दिली नसेल तर ती आपण आधी सांगितल्याप्रमाणे त्या गणिती सूत्र वापरून त्याप्रमाणे काढायची. आणि प्रथमतः प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या घेऊन आपण पायाभूत आकृती काढायची या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे अक्षवृत्त, कारण इथं उत्तर सांगितलं त्यांनी 45 ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त, म्हणून आपण हे जे इथं दिवा ठेवला त्याची सावली या ठिकाणी पडलेली आहे. आणि या माध्यमातून आपण हे वर्तुळाकार जे आहेत या अक्षवृत्ती अंतर काढलं. नंतर आपण दर 30 अंशाच्या अंतराने त्या ठिकाणी शून्यापासून या मूळ रेखावृत्तापासून पश्चिमेला 30 अंशाच्या अंतराने, पश्चिमेला 30 अंशाच्या अंतराने आणि पूर्वेला 30 अंशाच्या अंतराने आपण पुन्हा केल्या. आणि अशा प्रकारे 30, 60, 90, 120, 150 आणि 180 पूर्व रेखांश, त्याचप्रमाणे 30, 60, 90, 120, 150, 180 हे पश्चिम रेखांश. अशा प्रकारे आपली ही आकृती परिपूर्ण झाली. आता यानंतर आपण या आकृतीच्या माध्यमातून हे जे खमध्य ध्रुवीय केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण आहे, हे केंद्रीय गोमुखी म्हणजेच गोमुखी हा त्याला पर्याय शब्द आहे, म्हणून तो आपण कंसात टाकलेला. याचे गुणधर्म आणि उपयोग आपण त्या ठिकाणी पाहू. आणि मी एक शेवटी तुम्हाला उदाहरण देणार आहे गृहपाठाला सरावासाठी. ही जी आकृती आहे या व्हिडिओमध्ये बघून तशाच प्रकारचं तुम्ही ते गणित सोडवायचंय. आणि त्या ठिकाणी अधिक जर गणित आपल्याला इंटरनेटवर आहे, आपल्या रेफरन्स बुक मध्ये आहे, त्याचाही सराव करायचा. परीक्षेला अशा प्रकारचे गणित विचारले जातात तुम्हाला, त्याच्यामुळे याचा खूप सराव करायचा आहे त्या ठिकाणी. आणि मग आता आपण यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे आहे पुढचं याचे जे या प्रक्षेपणाचे गुणधर्म आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण काढलं. आता आपल्याला त्याचे गुणधर्म समजून घ्यायचे, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण गुणधर्म जर समजले नाही तर आपल्याला त्या प्रक्षेपणाचं महत्वच कळणार आहे.
म्हणून त्यासाठी गुणधर्म आणि उपयोग महत्वाचे. सुरुवातीला आपण गुणधर्म बघू. बघा पहिला गुणधर्म काय, मी ज्या वेळेला गुणधर्म सांगतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला तुम्ही शेजारच्या आकृतीमध्ये बघा, म्हणजे ते गुणधर्म तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. बघा पहिला गुणधर्म काय, या प्रक्षेपणामध्ये एकाच वेळी कोणत्याही एकाच गोलार्धातील भाग नकाशात दाखवत येतो. बघा आपण या आकृतीमध्ये आता जे आपण प्रत्यक्ष काढले, आपण कृती केली, त्यामध्ये आपण फक्त उत्तर गोलार्धातच त्या ठिकाणी नकाशा काढला, किंवा आपण दक्षिण गोलार्धाचा काढू शकतो, पण एकाच वेळेला उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्ध काढू शकत नाही. म्हणून याचा वीक पॉइंट म्हणला तरी चालेल, पण हे याचं वैशिष्ट्य आहे काय आहे की या प्रक्षेपणामध्ये फक्त आपल्याला एकाच गोलार्धामधला नकाशा काढता येतो. हे पहिलं आहे त्या ठिकाणी. दुसरं महत्वाचं बघा, आकृतीकडे काय म्हटलंय, सर्व अक्षवृत्त समकेंद्री वर्तुळाने दाखवले जातात. बघा हे 90 आपण उत्तर ध्रुव आहे, हा 90 अंशाचा बघा हे केंद्र आहे, आणि या केंद्रापासून आपण 75 अंश उत्तर, 60 अंश उत्तर आणि 45 अंश उत्तर हे बघा हे अक्षवृत्त काढलेले. म्हणजे इथं काय म्हटलं ते बरोबर आहे की सर्व अक्षवृत्त हे समकेंद्री वर्तुळे असतात, आणि या प्रक्षेपणाचा एकतर उत्तर ध्रुव त्या ठिकाणी केंद्रबिंदू असतो किंवा दक्षिण ध्रुव केंद्रबिंदू असतो, जर आपण दक्षिण गोलार्धातलं प्रक्षेपण काढलं तर. पुढचं महत्वाचं, सर्व अक्षवृत्त यांच्या अंतर सर्वत्र समान नसते. जर तुम्ही इथं बघितलं की आपण त्या ठिकाणी काय म्हटलंय, दोन जवळचे जे अक्षवृत्त आहे त्यांचं अंतर जे आहे त्यांच्यामधलं, आपण जसं विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे येतो त्यावेळेला ते कमी कमी होत जातं. हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य किंवा गुणधर्म याचं सांगतात त्या ठिकाणी. पुढचं आहे, ध्रुव हा अक्षवृत्तीय वर्तुळाचा मध्यबिंदू असतो. बघा इथं बघा मध्यबिंदू त्या ठिकाणी, म्हणजे हा एक स्वतः त्या ठिकाणी एक अक्षवृत्त आहेच, पण ते बिंदूच्या माध्यमातून आपण दाखवतो. तिथं पूर्ण सर्कल आपण काढू शकत नाही. आता आपण मागे जी आकृती काढली त्यावेळेला आपण डायरेक्ट तो टिंब ठेवला, आपण त्याला कर्कटकाच्या साह्यानं असं वर्तुळ काढलंच नाही आपण त्या ठिकाणी. म्हणून ध्रुव हा अक्षवृत्तीय वर्तुळाचा मध्यबिंदू असतो, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. नंतर बघा याच्याकडे की या प्रक्षेपणामध्ये सर्व रेखावृत्त सरळ रेषेने, बघा इथं रेखावृत्त बघा सरळ रेषा कोणतंही बघा तुम्ही, 120 अंश पश्चिम बघा कोणतंही बघा, या प्रक्षेपणाचा महत्वाचा गुणधर्म आहे की सर्व रेखावृत्त हे सरळ रेषेने दाखवले जातात, आणि अक्षवृत्त मात्र वर्तुळाकार समकेंद्री वर्तुळ असतात, हे लक्षात ठेवायचं. हा एक गुणधर्म आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं की या सर्व रेखावृत्तांची लांबी सारखी बघा, सर्वीकडे बघा, या सेंटर पासून सर्वीकडे लांबी बघा. तसं अक्षवृत्ताचं बघा, हे त्रिज्या सारखी नाहीये प्रत्येक वर्तुळाची, ती कमी जास्त होत असते. पण बघा रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की प्रत्येकाची त्या ठिकाणी जी लांबी आहे ती सारखी आहे, समान आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं की या प्रक्षेपणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे काटकोनात एकमेकाला छेदतात. त्याच्यामुळे या प्रक्षेपणामध्ये आपण जी उत्तर दिशा दाखवतो ती अत्यंत अचूक असते, हे लक्षात ठेवा. म्हणून हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण गुणधर्म बघूया आता याचे, उपयोग बघूया आपण. पहिला उपयोग काय आहे, हे प्रक्षेपण ध्रुवीय प्रदेशाचा नकाशा काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळचा जो प्रदेश आहे, अंटार्क्टिका खंड असेल, आर्टिक महासागर असेल, ग्रीनलँड असेल, किंवा तो जो टुंड्रा प्रदेशाचा भाग आहे तो जर आपल्याला दाखवायचा असेल त्यावेळेला हे प्रक्षेपण सर्वात अचूक आणि महत्वाचं मानलं जातं. हा याचा पहिला उपयोग आहे. दुसरं महत्वाचं, या प्रक्षेपणामध्ये विशेषतः 60 अंश ते 90 अंश अक्षवृत्ती विस्तार असलेला दोन्ही गोलार्धामध्ये जर आपल्याला नकाशा अचूक काढायचा असेल या प्रदेशाचा, तर त्यासाठी इतर प्रक्षेपणापेक्षा खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण अत्यंत महत्वाचं मानलं जातं, हे लक्षात ठेवायचं की नाही. हा याचा अत्यंत महत्वाचा उपयोग आहे. त्याच्यानंतर पुढचा उपयोग, जर जागतिक स्तरावर आपल्याला जलमार्ग आणि वायुमार्ग आखायचे असेल, त्यांचे मार्ग दाखवायचे असेल, तर त्यासाठी इतर प्रक्षेपणापेक्षा हे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचं, हे लक्षात. हे काही महत्वाचे उपयोग सांगितले मी तुम्हाला. आता आपण जी आकृती काढली ती आकृती तुम्हाला घरी सरावासाठी मी देतोय त्या ठिकाणी. बघा याच्यामध्ये फक्त मी 2-3 गोष्टी बदलल्या आहेत. पहिलं, प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या जी आपली 3.2 सेंटीमीटर होती, इथं मी 3 सेंटीमीटर केली. अक्षवृत्ती अंतर तसंच ठेवलंय मी 15 अंश. रेखावृत्ती अंतरामध्ये सुद्धा बदल केला नाही, तोही मी 30 अंश ठेवलाय. मात्र विस्तार जो आहे तो इथं 30 अंश केलाय. आपल्या उदाहरणामध्ये किती होता, 45 अंश उत्तर अक्षवृत्त असं, आणि हा उत्तर अक्षवृत्ताचाच आहे, पण तिथं एक वर्तुळ तुम्हाला आणखी वाढवायचं 30 अंशाचं. आणि रेखावृत्ती विस्तार तोच आहे, 0 ते 180 अंश पूर्व आणि पश्चिम रेखावृत्त.
मला तुम्ही चांगला सराव करा आणि नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जमेल. आणि जर काही अडचण आली तर मला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, जर या परीक्षेमध्ये आणखी तुम्हाला उदाहरणं सोडवायची असेल, आणखी गुणधर्म किंवा उपयोग सविस्तर वाचायचे असेल तर ही पुस्तकं आहेत, संदर्भ पुस्तकं, याचा तुम्ही उपयोग करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोया. पुढच्या तासाला नवीन प्रॅक्टिकल आपण घेऊया. त्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आपण आणखी एक प्रक्षेपण कशा प्रकारे काढायचं त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.